नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुणाल नाकाडे, टॅक्स असिस्टंट 2022. आज झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025 च्या गणितांच्या प्रश्नांचे आपण योग्य विश्लेषण आणि संभाव्य उत्तर बघणार आहोत. तर हा व्हिडिओ खास होणार आहे. चला तर आपण 81 नंबरच्या प्रश्नांपासून सुरुवात करूया. प्रश्न असा आहे की खालील स्तंभावरून वर्ष 1976 ते 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झालेलं आहे? म्हणजे 1980 पासून 1976 पासून 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झालेले आहे? म्हणजे 3000 उत्पादनावरून 500 पर्यंत उत्पादन कमी झालेलं आहे. म्हणजेच 2500 ची कमतरता झाली आहे इंटू 1000 अपॉन बेस व्हॅल्यू 3000 आहे. तर 3000 आहे. हा इक्वेशन सॉल्व्ह केल्याच्या नंतर आपल्याला उत्तर मिळतो 83.33. तर 81 या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 83.33. चला 82 नंबरचा प्रश्न आहे. एका चौरसाची बाजू 25% वाढवली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? याचे उत्तर या प्रश्नाचे आपण विश्लेषण बघूया. तर 25% याचा अर्थ होतो 1/4. म्हणजेच 4 असलेली बाजू ही 5 झाली, 1 ने वाढली. तर चौरसाच्या चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचा फॉर्म्युला असतो a इंटू a, म्हणजेच बाजू इंटू बाजू. ठीक आहे. म्हणजेच 4 इंटू 4 करू आपण, 5 इंटू 5, 4 चौक 16 आणि 5 5 25. याच्यामध्ये कितीची वाढ झाली? 9 इंटू 100 अपॉन बेस व्हॅल्यू 16. हा जर सोडवल्याच्या नंतर 56.25 उत्तर येते. 56.25. तर पर्याय क्रमांक 3 उत्तर येतो. म्हणजेच 82 नंबरचा पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक आता 83 नंबरचा प्रश्नाचं उत्तर आपण बघूया. मुंबई गोवा या स्थानकावरील अंतर आहे 540 किलोमीटर. म्हणजे मुंबई गोवाचे यांचे अंतर आहे 540 किलोमीटर. 2 गाड्या रेल्वे गाड्या आहेत. 7:30 मिनिटांनी एकाच वेळी निघाल्या. परस्पर विरुद्ध दिशेने निघाल्या. याचा अर्थ विरोधी दिशेने असलं तर प्लस असते आणि एकाच दिशेने असलं तर मायनस असते. आपण विरुद्ध दिशेने म्हणजे प्लस करणार. 60 प्लस 75 म्हणजे किती होतं? 135 किलोमीटर पर हवर ही इथं स्पीड आहे. मग काय होईल? वेग इंटू वेग. वेग भागीला अंतर भागीला वेग. वेग किती आहे? 135. हा सॉल्व्ह केल्याच्या नंतर 4 तास उत्तर येईल. मग हे किती वाजेला निघाला होता? 7:30 वाजता. 7:30 आणि 4 किती होतात? 11:30. म्हणजे पर्याय क्रमांक 4. 86 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर आहे 4. ठीक आहे. चला नेक्स्ट 84 नंबर बघूया आपण. एक दुकानदार छापील किमतीवर 25% सूट देतो तरीही त्यात 15% नफा होतो. आता याचा कसा बघायचा? छापील किंमत 25% वर सूट देतो तरीही त्याला 15% नफा होतो. आता सूट देतो डिस्काउंट. बघा, छापील किंमत 23,000 आहे. 23,000 वर 25% देतो. 25% म्हणजे 75 अपॉन 100 इंटू तरी 15%चा नफा होतो. म्हणजे 85 अपॉन 100. हा सोडवल्याच्या नंतर उत्तर 15,000 येते. ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. 85 नंबरचा प्रश्न बघूया. एका संख्येची 4/85 ही त्या संख्येच्या 60 पेक्षा 10% जास्त आहे. इक्वेशन मध्ये मांडू डायरेक्ट. एक्स ही संख्या आहे इंटू 4/85 म्हणजे 4/5 इज इक्वल टू त्या संख्येच्या एक्सच्या 60% अपॉन 100 10. हा सॉल्व्ह केल्याच्या नंतर 4x अपॉन 5 इज इक्वल टू हा कट करायचा 3 5 3x अपॉन 5 प्लस 10. हा तिकडे पाठवू आपण. 4x 5 मायनस 3x अपॉन 5 इज इक्वल टू 10. म्हणजे x अपॉन 5 इज इक्वल टू 10. x इज इक्वल टू 50. तर इथे 50. तर 85 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर येते पर्याय क्रमांक 3 50. 86 बघूया.
मिश्र धातू आहेत ए आणि बी तांबे, ज्यांच्यामध्ये ए या त्याच्यामध्ये प्रमाण आहे 4:3 आणि हे 9:5. दोन्ही एकत्र केल्याच्या नंतर त्याचे प्रमाण काय असेल? यांच्यामध्ये काय 4:3 9:5. ठीक आहे. आता आपल्याला याच्या म्हणजे हे लसावी काढावं लागेल. याचे किती होते 9 आणि 5 14 होते. याचे किती होते 4 आणि 3 7 होते. म्हणजे आपल्याला दुप्पट करावं लागेल इंटू 2 म्हणजेच याचे ते तुला गुणावं लागेल. मग 4 दुणे 8 3 दुणे 6 पुन्हा याला 1 मध्ये बनावं लागेल म्हणजेच 9:5. हा याच्यामध्ये मॅच करायचा, हा याच्यामध्ये मॅच करायचा. 8 आणि 9 17 आणि 6 आणि 5 11 म्हणजे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2. हे बघूया आता 87 नंबरच्या दोन विषम संख्यांच्या वर्गातील फरक 112 आहे, तर त्या लहान संख्येच्या वर्गात आहे. याच्या एक इक्वेशन बनवावं लागेल आपल्याला. एक्स ही छोटी संख्या एक्स प्लस 2च्या होल स्क्वेअर दुसरी संख्या आणि त्यांच्यातला फरक किती आहे 112च्या. ठीक आहे. मग काय करू आपण एक्स प्लस 2च्या होल स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 112. मग एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू 2x प्लस 4 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 112. एक्स प्लस गेलं. ठीक आहे. 4x प्लस 4 इज इक्वल टू 112. 4x इज इक्वल टू 8. x इज इक्वल टू 27. x इज इक्वल टू 27 त्यांनी काय विचारलं स्मॉल नंबर विचारलेला आहे. 27च्या किती येते 7 to 9. ऑप्शन नंबर 2. 88. याच्या उत्तर काय येते याचा उत्तर येतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन हा फॉर्म्युला याच्यामध्ये ए प्लस बी इंटू 10 इक्वेशन मध्ये मांडून बघा. हे काय येतो मग हा काय होणार ए प्लस बी ए मायनस बी अपॉन ए प्लस बी इंटू 10. पण हा गेला पण बी गेला म्हणजे ए मायनस बी अपॉन 10. ए 0.11 मायनस 0.08 अपॉन 10 म्हणजे किती होणार 0.10 अपॉन 10 इज इक्वल टू 0.01. उत्तर इथे आहे ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. 88च्या ऑप्शन क्रमांक 1. चला त्यानंतर बघूया 80 नंबर 989. 5,000 रुपयाची रक्कम 3 वर्षात 5,600 होते, तर व्याज जर 3% वाढवले तर 3 वर्षानंतर किती रुपये होईल बघा. आपल्याला याचं पहिले व्याज जर काढावं लागेल तर 5,000 रुपयावर 5,600 झाले 3 वर्षात म्हणजे ते किती रुपये वाढला 600 रुपये वाढला म्हणजे 3 करायचे 3 तर 200 रुपये एका वर्षाच्या व्याज 200 रुपये आला. 5,000 वर एका वर्षाच्या व्याज म्हणजे किती झालं किती होते की ते होत आहे 200 इंटू 100 भागीला 5,000. हा गेला हा गेला हा गेला हा गेला हा गेला हा गेला म्हणजे 4% आणि हे 3% ऍड करायला लागतील आपल्याला 3% असे एकूण 7%. आता 3 वर्षाचा 7% परत कसं काढायचा त्याच्यावर 5,000 वर 7% 350 वर्षाचे आणि 3 वर्षाचं 1,050 रुपये. ठीक आहे. हे याच्यामध्ये ऍड करायचे म्हणजे उत्तर काय आला हा ऑप्शन क्रमांक 6,050. त्यानंतर हा बघा हा सोपी आहे. याच्यामध्ये आपल्याला आधी स्त्रिया आणि पुरुषांच्या रेशो काढावा लागेल. 10 इंटू 10 स्त्रिया वुमन W इंटू 7 इज इक्वल टू 10 इंटू बॉल बी इंटू 14. 10 ना 10 गेलं तर W अपॉन बी जास्त हे होते 14/7 म्हणजे 1:2. ठीक आहे. हा रेशो झाला आपल्याला. त्यानंतर काय म्हणते आपल्याला 5 स्त्रिया बघा 5 स्त्रिया 5 इंटू 2 प्लस 10 इंटू 1 इंटू एक्स इज इक्वल टू 10 इंटू वुमनचे इंटू 2 इंटू 7. मग याचं केलं तर हा 10 होते आणि 10 येते. मग 10 आणि 10 दोन्ही 20 म्हणजे हा केला एक्स इज इक्वल टू 7. ऑप्शन क्रमांक काय होते 7.
ऑप्शन क्रमांक 2 7 दिवस. याचं उत्तर कसा काढायचं बघा, खूप बरं. 1 2 3 4 5 म्हणजे सगळ्यांची टोटल करायची. 1 + 2 + 3 4 + 5 याची टोटल येते 15. ऑप्शन क्रमांक 2. 92 बघूया. 120 पानांचे पुस्तक आहे. त्याच्यातून एका पुस्तकाचा 3/6 भाग वाचला असेल तर पुस्तकाची पाने वाचलेली नाहीत. बघा, 120 पाने आहेत. त्याच्यापैकी 3/6 वाचलेली आहेत. म्हणजे आणखी 3/6 आहेत. तर याचे किती होते? 1:2 म्हणजे उत्तर 8. ठीक आहे. 93 बघूया आपण. बघा, थँक्स असा त्या पद्धतीने लिहिला. याच्यामध्ये काय केलेलं आहे? पहिलं शेवटचा एस, मग ए, मग एन, टी, एच, ए. ठीक आहे, असं आहे. त्याचं उत्तर काय येणार? डी आय टी. कुठं डी आय टी? इथं नाही हो. ठीक आहे, हा ऑप्शन घेऊ. दोन आहे. एस टी यू. एस टी यू गेला. एस टी यू गेला म्हणजे उत्तर ऑप्शन क्रमांक. चला त्याच्यानंतर बघूया. हा सोपीच आहे. बघा हा कसा करायचा. राणी आणि सुरेश हे जोडते. राणी सुरेश जोडपेसून मेघा दीप्ती ही 2 मुले आहेत. मेघा दीप्ती. ठीक आहे. दीप्तींचे लग्न अनुराग सोबत झालेलं आहे. तर दीप्तीच्या पती कोण आहे? अनुराग. ठीक आहे. गरिमा व तुषारांचा मुलगा आहे. गरिमा आणि हे तुषार हे 2 त्याची मुलं आहेत. निधी ही अनुरागची मुलगी आहे. निधी ही जी आहे जो गरिमा आणि तुषारांचा मुलगा आहे. निधी ही अनुरागची मुलगी आहे. दीप्तीच्या लग्न अनुराग सोबत झालेलं आहे. ओके. जो गरिमा आणि तुषार यांच्या मुलगा आहे. जो गरिमा आणि तुषार यांच्या मुलगा आहे. म्हणजे हा इथं नाही. यांच्या आई वडिलांच्या नावाचा मुलगा गरिमा न तुषार. गरिमा आणि तुषार यांच्या मुलगा. त्यानंतर काय म्हणतो? निधी ही मुलगी आहे. निधी ही मुलगी आहे आणि कोमल ही अनुरागची बहीण आहे. कोमल ही अनुरागची बहीण आहे. ठीक आहे. आणि तिचे लग्न हर्षित सोबत झालं. ही हर्षित. कोण? हर्षित. ठीक आहे. आपल्याला क्वेश्चन काय आहे? दीप्ती आणि कोमल कोण आहे? दीप्ती ही आहे आणि कोमल ही आहे. मग अनुरागची बहीण कोण आहे? कोमल. आणि ही कोण झाली? भावजी. आणि ही कोण झाली? नंद. उत्तराला ननद आणि भावजी. ठीक आहे. त्यांचं पंचनामा बघूया. हा सोपेचा आहे. आदित्य आहे. आदित्य उत्तरेकडे जातो. उत्तरेकडे जातो. त्यानंतर उजवीकडे वळतो. त्यानंतर पुढे जातो. डावीकडे वळतो. डावीकडे वळतो. नंतर शेवटी 1 किलोमीटरच्या नंतर पुन्हा डावीकडे वळतो. त्याची दिशा कोणत्या बाजूला? दिशा कोणत्या बाजूला आहे? ही पश्चिम. पश्चिम आहे. उत्तर पाहिजे पश्चिम. ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. चला त्यानंतर बघूया. 96 नंतर नंबरचा जॉन, सॅम, जॉन आणि सॉन 5 वर्षापूर्वीची सरासरी हे 16 आहे. 5 वर्षानंतर वयाची सरासरी किती? बघा अशा केसमध्ये काय होते? सरासरी किती आहे? 16. 5 वर्षानंतर 5 वर्षापूर्वीची मग याच्यामध्ये आपण ऍड करतो म्हणजे 21. म्हणजे सध्याची सरासरी किती होईल? सध्याची सरासरी किती होईल? 21. मग 5 वर्षानंतर काय म्हणजे 5 म्हणजे एकूण 21. म्हणजे 5 वर्षानंतर उत्तर पाहायला पर्याय क्रमांक 3. ओके. मग त्यानंतर बघूया 97 बघा. विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीची तुलना करतो, चुका शोधतो, नवीन निष्कर्ष सुचवतो. या मानसिक प्रक्रियेला आपण मूल्यांकन आणि चिकित्सक विचारायचं म्हणतो. तर ऑप्शन क्रमांक 2. याचं उत्तर काय होतं बघा. प्रत्येक याच्यामध्ये कितीचा फरक आहे ते बघायचं. याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 27चा. याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 29चा. याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 31चा. याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 33चा.
यांची टोटल करा 257 म्हणजे किती जाते 290. ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. चला त्यानंतर नेक्स्ट बघूया 99. याची ही सिरीज आहे बघा. याच्यामध्ये काय आहे, प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला काहीतरी ऍड करायचे. याच्यामध्ये बी ऍड करा, हे 2 आहेत बी, मग 3 झाले बी, 4 झाले बी, 5 झाले, 5 पाहिजे तिथे ए पाहिजे. ठीक आहे. मग तर बी 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 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 4. आणि शेवटचा प्रश्न बघूया. अंक पूर्ण अंक मालिकावरचे 3.75. त्याच्यामध्ये कितीचा फरक आहे, त्याच्यामध्ये कितीचा फरक आहे 1.2 फरक. मग सगळ्या याच्यामध्ये 1.225चा फरक आहे 1.25. मग शेवटच्या याच्यामध्ये पण 8.75 प्लस 1.25 म्हणजे किती होते 10. ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण सर्व गणितांच्या प्रश्नांची उत्तरे बघितलेली आहेत. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांकडे शेअर करा. नंतर भेटूया. सायनिंग ऑफ.